रात्री झोपताना कलिंगड खाल्ल्यानंतर अख्खं डोकाडिया कुटुंब संपलं आणि देश हादरला। पण नंतर आलेल्या माहितीमुळे कलिंगड की त्या आधी खाल्लेल्या बिर्याणीमुळे या कुटुंबाचा मृत्यू झाला अशी चर्चा सुरू झाली। पण या घटनेच्या 2 आठवड्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या कुटुंबाचा मृत्यू ना कलिंगड ना बिर्याणी तर एका औषधामुळे झालाय अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। मुंबईतील पायधुनी भागात 26 एप्रिलला एकाच कुटुंबातील 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला। कलिंगड किंवा बिर्याणीमुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधात असलेल्या एका घातक पावडरचे अंश आता सापडलेत। या चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधात असलेल्या झिंक फॉस्फाईडचे अंश सापडलेत। बिर्याणीनंतर चौघांनी रात्री कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती। 44 वर्षांचे अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, 16 वर्षांची आयेशा आणि 13 वर्षांची जैनब यांचा यामध्ये मृत्यू झाला। या चौघांचा मृत्यू झिंक फॉस्फाईडमुळे झाला असला तरी यामागे घातपात आहे का असा संशय आता व्यक्त केला जातोय। आतापर्यंत डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू का झाला असा प्रश्न उपस्थित झाला की त्याचं उत्तर होतं की त्यांनी कलिंगड खाल्लं म्हणून त्यांचा मृत्यू झाला। परंतु तसं नसून 13 दिवसांनंतर या प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलाय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डोकाडिया कुटुंबाच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फेट हे जे पदार्थ आहे, याचे औषध आहे हे सापडले। हे औषध उंदीर मारण्यासाठी वापरलं जातं आणि जी डॉक्टरांकडून मिळालेली माहिती आहे त्यानुसार हे झिंक फॉस्फेट जर काही कमी प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये गेलं तर तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो, तुमचं पोट दुखू शकतं, तुम्हाला उलट्या होऊ शकतात, तुम्हाला लूज मोशन होऊ शकतात। परंतु जर याचं प्रमाण जास्त झालं तरच तुमचा मृत्यू होऊ शकतो। त्याचमुळे त्यांचा म्हणजे ह्या डोकाडिया कुटुंबातील चौघांचा देखील मृत्यू झालेला आहे आणि याचं कारण हे झिंक फॉस्फाईड असल्याचं आता समोर आलेलं आहे। त्याचमुळे नेमकं हे झिंक फॉस्फाईड त्यांच्या शरीरामध्ये कसं गेलं, ही संपूर्ण जे काही प्रकरण होतं, ही संपूर्ण जी काही घटना होती, ही एक आत्महत्या होती की कोणी घातपात केला होता, कोणाचा यामध्ये एक मास्टर प्लॅन होता का असा प्रश्न उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आता याचाच तपास पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत। झिंक फॉस्फाईडचा वापर उंदीर किंवा घुशींना मारण्यासाठी केला जातो। हे एक अत्यंत विषारी औषध असून मानवाला याची बाधा झाली किंवा शरीरात ते गेलं तर प्रचंड त्रास होतो, त्यातून जीव जाण्याचा धोका असतो। त्यामुळे एवढ्या विषारी औषधाचा अंश या चौघांच्या शरीरात गेला कसा असा प्रश्न आता निर्माण झालाय। यामागे काही घातपात आहे की आणखी काही कारण आहे हे आता तपासानंतरच कळेल। पण डोकाडिया कुटुंबियांनी कोणत्याही कटाची शक्यता फेटाळून लावली आहे। घटनेनंतर तपास वेगाने सुरू असून फॉरेन्सिक टीमसह पोलीस प्रत्येक गोष्टीचा कसून तपास करतायत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात डेथ ऑडिट देखील सुरू करण्यात आलंय। या ऑडिटद्वारे उपचारात काही हलगर्जीपणा झाला होता का हे शोधण्याचा प्रयत्न केला जातोय। रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे की रुग्णांवर मेडिकल प्रोटोकॉलनुसार उपचार करण्यात आले होते। डॉक्टरांची एक समिती या प्रकरणाची चौकशी करत असून त्यांच्या रिपोर्टच्या आधारे पुढील कारवाई केली जातेय। अन्न आणि औषध प्रशासनाचं पथकही या प्रकरणाचा तपास करतंय। गरज पडल्यास तज्ज्ञांचं मतही घेतलं जाईल असं सांगण्यात येतंय। या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।